अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरली सुरुवात करते. म्हणजे आपणास माहिती असेल की मराठी महिन्यानुसार आता वैशाख महिना सुरू आहे आणि आता आपले लवकरच येत्या 16 एप्रिल 2026 येत्या शनिवारी वैशाख महिन्यातली अमावस्या आलेली आहे. आता ही वैशाख महिन्यातली अमावस्या काही साधी सुधी नाही आहे, कारण की ही वैशाख महिन्यातली अमावस्या ज्यावेळेस येते त्याच दिवशी आपली सूर्यपुत्र जे आहेत आपली शनी देवता यांचा जन्म ह्या दिवशीच होत असतो. त्याच्यामुळेच त्या दिवशी शनी जयंती म्हणून हा दिवस मोठ्या उत्साहात सर्व शनी मंदिरामध्ये साजरा केला जात असतो. सोबतच आपल्याला माहिती असेल की शनी शिंगणापूर हे जे शनी देवताचं मुख्य स्थान आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात अलोट गर्दी या दिवशी असते दर्शनासाठी. सोबत यात्रा देखील इथे भरत असते. आता ह्याच दिवशी म्हणजेच येत्या 16 एप्रिल 2026 येत्या शनिवारी आपणास माहिती की बा शनी अमावस्या आहे आणि योगायोगाने 13 वर्षांनंतर शनिवारी शनी जयंती आलेली आहे. त्यामुळे अतिशय खूप प्रभावी हा योग आणि दिवस असणार आहे. त्यामुळे या दिवशी म्हणजेच येत्या शनिवारी 16 तारखेला आपल्याला शनी जयंतीला शनी देवतेला कुठल्या थोड्या आपल्याला गोष्टी एक अर्पण करायच्या आहेत ज्या अत्यंत प्रभावी आहेत, जेणेकरून शनी देवता प्रसन्न होणार आहेत तुमच्यावरती. आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजेच काय तर आपल्याला शनी जयंतीला कुठल्या सेवा करायच्या आहेत, कारण की कुठलीही देवता असू दे ती आपल्याला माहिती असते किंवा मंत्र स्तोत्राने जास्त प्रभावित होत असते, तिच्या नामस्मरणाने ती जास्त प्रभावित होत असते. आणि ती जी गोष्ट आहे म्हणजे तिची सेवा असेल, मंत्र सूत्र पठण करणे असेल, ही जी गोष्ट आहे ती कायमस्वरूपी त्यांच्यापर्यंत राहत असते. बाकीच्या गोष्टी कशा आपण करू पण त्या नंतर दुसऱ्या दिवशी काढल्या जातात किंवा कुठेतरी ठेवल्या जातात काढून. पण सेवा ही अशी गोष्ट आहे, मंत्र स्तोत्र पठण करणे ही अशी गोष्ट आहे जी भगवंत स्वतःजवळ कायमस्वरूपी ठेवत असतात आपल्या भक्तांची. तर नक्कीच हे पण गोष्ट सांगणार आहे की तुम्हाला सेवा कुठल्या करायच्या आहेत शनिवारी शनी जयंतीला शनी देवतेच्या. आणि सगळ्यात महत्वाचं या दिवशी आपल्याला विशिष्ट अशा गोष्टींचं दान देखील करायचं आहे, जेणेकरून शनी देवतांचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे. काही साडेसाती असेल किंवा काही ढय्याचा त्रास असेल ते सुद्धा तुमचा दूर होणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या शनिवारी म्हणजेच आता आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार, परवा शनिवार, तर परवा शनी जयंती आलेली आहे आणि शनी अमावस्या वैशाख महिन्यातली ही अमावस्या असणार आहे. आणि दुसऱ्या दिवसापासून म्हणजे रविवारपासून 17 तारखेपासून आपल्या अधिक महिन्याला पुरुषोत्तम मासाला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला शनी जयंती जी आहे किंवा शनी अमावस्या जी आहे या दिवशी खरंच सांगते आपल्याला शनी महाराजांचा भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. तर हा दिवस काही सारखा नसतो आणि योगाने शनिवारी शनी अमावस्या किंवा शनी जयंती ही येत असते. आणि हा योग तर 13 वर्षानंतर आलेला आहे. त्यामुळे हा दिवस कोणीही मिस करू नका. खरं सांगते या दिवशी सेवा असेल, दान धर्म असेल, शनी म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन दर्शन घेणे असेल त्यांचं हे खरंच सांगते चुकवू नका. खूप प्रभावी आहे हा दिवस. तर या दिवशी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अमावस्या देखील आहे. तर ती अमावस्या कधी चालू होते कधी संपते ते मी तुम्हाला परत एकदा सांगते. तर या दिवशी 16 एप्रिल 2026 शनिवारी दर्श भाऊक अमावस्या आहे आणि अमावस्या पहाटे 16 तारखेलाच पहाटे 5:12 अमावस्या तिथी चालू होणार आहे. आणि 16 तारखेलाच उत्तर रात्री म्हणजे 16 तारखेलाच रात्री 1:30 वाजता ही अमावस्या तिथी संपणार आहे. त्यामुळे 16 तारखेला पहाटेपासून ते रात्रीपर्यंत ही शनी अमावस्या असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे काही उपाय तोडगे आपण अमावस्येचे करतो ते आपल्याला या 16 तारखेलाच दिवसभरामध्ये करायची आहेत. आणि सोबत शनी जयंती निमित्त जे काही आपल्याला उपाय किंवा दान धर्म सेवा करायचे पण याच दिवशी आपल्याला दिवसभरात करायचे आहे. आता शनी जयंतीला आपण सांगू इच्छिते सकाळी लवकरात लवकर उठावं, शुचिर्भूत व्हावं. सगळ्यात महत्वाचं मी एक सांगेल की या दिवशी आपण सांगितल्याप्रमाणे आंघोळ करताना शनिदेवांचा मंत्र जाप करून तुम्ही स्नान करू शकता. आंघोळच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून तुम्ही नक्की स्नान करावं. सूर्याला देखील अर्घ्य द्यावं. आणि त्यानंतर येते त्या म्हणजे या दिवशी अमावस्या आहे, त्यामुळे आपणास माहिती की अमावस्या तिथी जी आहे ती आपल्या पितरांना समर्पित असते. त्यामुळे या दिवशी आपल्या पितरांच्या ज्या काही संबंधित सेवा असतात, जे काही आपलं कर्तव्य असतं, जे काही दान धर्म आपल्याला करायचं असतं ते नक्कीच या अमावस्येला नक्कीच करावं. आणि एवढी मोठी छान अमावस्या आहे, प्रभावी दिवस आहे, त्यामुळे या दिवशी पितरांच्या संबंधित सगळ्या गोष्टी आपण करायलाच पाहिजे, जेणेकरून पितरांचा आपल्याला आशीर्वाद राहील आणि पितृदोष देखील आपला दूर होईल. तर या दिवशी नक्कीच आपल्याला आंघोळ झाल्यावरती सूर्याला अर्घ्य दिलं की आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून घातल्या महिलांनी पुरुषांनी नक्कीच पितृतुष्टीकारक स्तोत्र आणि स्तोत्र जे आहे ते आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून हात जोडून ते पठण करायचं आहे. नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे. नित्यसेवेची पोथी नसेल तर युट्यूबला किंवा गुगलला सर्च करा, भेटून जाईल तुम्हाला. आणि ज्यांना कोणाला हवन करणं शक्य असेल या दिवशी तर नक्कीच घरातल्या पुरुष मंडळींनीच फक्त हवन करू शकता. तर ते हवन सुद्धा तुम्ही पितृतुष्टीकारक स्तोत्र पितृस्तोत्र पठण करून तुम्ही हवन देखील करू शकता.
तर या दिवशी आवर्जून आपल्याला शनी मंदिरामध्ये दिवसभरात थोडा वेळ काढून नक्कीच जायचं आहे. आणि शनी मंदिरात गेल्यानंतर मी खरं सांगेल की तिथे गेल्यावरती त्यांना तेलाने स्नान घालणं असेल, मोहरीच्या तेलाने स्नान घालणं असेल, काळे तीळ अर्पण करणे असेल, काळे वस्त्र त्यांना तुम्हाला अर्पण करायचे आहेत, निळी फुलं किंवा तुम्हाला निळी फुलं जर भेटली तर निळी फुलं सुद्धा त्यांना तुम्ही तिथे त्या दिवशी अर्पण करा. खूप प्रभावी आहेत या ज्या सर्व गोष्टी आहेत. काळे तीळ असेल, काळे उडीद असेल किंवा निळी फुलं असेल, काळे वस्त्र असेल, मोहरीचं तेल असेल, या सर्व गोष्टी या दिवशी आपल्याला शनी महाराजांना, शनी देवतांना अर्पण करायचे आहेत मनोभावे श्रद्धेने. तर नक्कीच या वस्तू आपण अर्पण करायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला आता येतं ते म्हणजेच काय, तर सगळ्यात महत्वाचं या दिवशी सेवा कुठली करायची आहे. तर या दिवशी शनी जयंतीला आपल्याला शनी महाराजांची अत्यंत प्रभावी अशी काही सेवा सांगते आहे, स्तोत्र सांगते आहे आणि मंत्र देखील सांगते आहे. ते नक्कीच तुम्ही वाटलंच तर इथे मी पीप करून देईल तुम्हाला कुठल्या सेवा आहे ते स्क्रीनशॉट काढून घ्या. तर नक्कीच त्या सेवा तुम्हाला या दिवशी नक्कीच करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले ते म्हणजेच काय, तुम्हाला शनिवारी संध्याकाळी शनी स्तोत्र पठण करायचं आहे. शनी स्तोत्र सर्च करा गुगलवर किंवा तुमच्याकडला जर धार्मिक दुकानात पोथी वगैरे भेटली याची तर तुम्ही घेऊन पठण करू शकता किंवा शनी स्तोत्र पठण करायचं आहे. त्यानंतर येते ते म्हणजे शनी कवच, शनी स्तोत्र, शनी कवच आणि शनी महात्म्य या दिवशी आपल्याला वाचायचं आहे. 3 पैकी 1 जरी वाचलं तरी सुद्धा चालेल. 3ही जर वाचलं तर अतिशय उत्तम. दिवसभरामध्ये टप्प्याटप्प्याने तुम्ही वाचा. सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी 1 जरी वाचलं तरी सुद्धा चालेल. पण नक्कीच ह्या सेवा आपल्या हातून त्या दिवशी झाल्याच पाहिजेत. अजून एक आहे ते म्हणजेच काय, तर या दिवशी आपल्याला शनी महाराजांचा एक प्रभावी मंत्र आहे बघा, ओम शम शनेश्वराय नमः, ओम शम शनेश्वराय नमः. याचा 108 वेळेस आपल्याकडून नामस्मरण जप झालाच पाहिजे. सोबतच जास्तीत जास्त तुम्हाला कसा जप करता यायचा तो पण तुम्ही विचार करा. नक्कीच जास्तीत जास्त वेळेस तुम्ही तो नामस्मरण करा. आणि चालता बोलता जरी केलं तर अतिशय उत्तम. पण नक्कीच जप माळेवरती एका ठिकाणी स्थिर बसून आपल्याला हा करायचा किंवा शनी मंदिरामध्ये बसून जरी तुम्ही हा मंत्र जाप केला 108 वेळेस तरी सुद्धा चालणार आहे. पण नक्कीच सांगेल की या दिवशी ह्या सेवा करायला विसरू नका. शनी स्तोत्र, शनी कवच आणि शनी महात्म्य आणि ओम शम शनेश्वराय नमः हा जो मंत्र आहे तो तुम्हाला 108 वेळेस जास्तीत जास्त वेळेस पठण करायचं आहे. आता येऊयात तिसरी गोष्ट ती म्हणजे काय, या दिवशी दान धर्म काय करायचा आहे. तर मी खरं सांगेल तुमच्या मागे 7.5 किंवा शनी दोष किंवा काही ढयाचा त्रास असेल तर नक्कीच या दिवशी तुम्हाला काही वस्तू दान करायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं या दिवशी गरजवंतांना अन्नदान करायला विसरू नका. या आता बघा खूप आपल्या घराजवळ जर एखादं शनी मंदिर वगैरे असेल तर या दिवशी शनी मंदिराजवळ बघा तिथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करत असतात शनी जयंतीचा. तिथे अन्नदान चालू असतं, प्रसाद वाटप असेल किंवा जेवण असेल अशा काही गोष्टी घडत असतात. तर तिथे नक्की जाऊन बघा. तुम्ही जवळपास आपल्या शनी मंदिर असेल तर तिथे जर काही अन्नदानाची व्यवस्था असेल त्या दिवशी शनी जयंतीला तर नक्कीच तिथे तुम्ही दान धर्म करा. जर वस्तू दान दिली तर अतिशय उत्तम, अन्नधान्याच्या किंवा पैशा स्वरूपात तुम्ही देणगी देऊ शकता. जेणेकरून तिथे जेवढे लोक येतील ते प्रसाद घेण्यासाठी तेवढा मुखामध्ये ते प्रसाद जाईल, ते अन्न जाईल आणि तुमच्याकडून सुद्धा अन्नदानाचं एक मोठं कार्य ते तुमच्याकडून होणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच बघा, विचार करा. जर नसेल तुमच्या जवळपास शनी मंदिर तर एखादा गरजवंत बघा, एखादे असे गरजू लोक बघा की ज्यांना आता दिवस मोठा आहे, उन्हाळा दिवस आहे, तुम्ही पाणी असेल, अन्न असेल, ह्या सगळ्या वस्तू दान करा आणि ह्या वस्तू गरजवंतांनाच द्या. ज्यांच्याकडे आहे ऑलरेडी अशांना नका देऊ, गरजवंतांनाच अन्नदान करा. कारण की अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे, याच्यासारखं पुण्य कुठेच नाही. तर दुसरी गोष्ट ते म्हणजे आता उन्हाळा दिवस चालू आहे त्यामुळे तुम्ही गरजवंतांना छत्री असेल, पायामध्ये चप्पल असेल, शूज असेल, ह्या सुद्धा तुम्ही वस्तू देऊ शकता. काळे शूज असेल, काळ्या वस्तू जर दान केल्या तर चालेल. आणि सोबतच तुम्ही या दिवशी काळे तीळ आहे, काळे उडीद आहे ते पण तुम्ही दान करू शकता. मोहरीचं तेल आहे ते पण तुम्ही दान करू शकता. तर त्याचप्रमाणे तुम्हाला बघायला गेलं तर तुम्ही गरजवंतांना किंवा तुम्ही म्हणतात रजाई म्हणजे तुम्ही पांघरुण वगैरे असेल किंवा चादर वगैरे ते पण तुम्ही दान करू शकता. टोपी आहे, पाण्याची बॉटल आहे. आता उन्हाळ्यामध्ये ज्या गोष्टी लागतात एखाद्या व्यक्तीला या उन्हाळ्यामध्ये त्या वस्तू तुम्ही दान केल्या तर नक्कीच ते सुद्धा तुमच्यासाठी खूप प्रभावी असणार आहे. हे दानामध्ये खूप श्रेष्ठ दान आहे अन्नदान. त्यानंतर त्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चप्पल, शूज असेल, कपडे असतील, काळे उडीद, काळे तीळ आहे, मोहरीचं तेल आहे, हे पण तुम्ही दान करू शकता. त्यानंतर इथे म्हणजे या दिवशी आता पितरांचा हा दिवस आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला कावळ्यांना घास देखील ठेवायचा आहे. जे आपले पितृ स्वरूप मानले जातात कावळा, त्यांना सुद्धा आपल्याला तो घास या दिवशी ठेवायचा. कारण की शनी अमावस्या देखील या दिवशी आहे. सोबत छोटी लोखंडी वस्तू एखादी असेल तर ती पण तुम्ही या दिवशी दान करू शकता. लोखंडी वस्तू पण दान करणं खूप महत्वाचं या दिवशी मानलं जातं. त्यानंतर ते म्हणजे आता कुत्रे वगैरे तुम्हाला कुठे जवळपास दिसले तर कुत्र्यांना सुद्धा तुम्ही चपाती, भाकरी
एखादं काही दुसऱ्या गोष्टी असेल, बिस्किट वगैरे नक्कीच या दिवशी खायला घालू शकता. ते पण खूप मोठं सांगितलेलं आहे दानामध्ये. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत त्या नक्कीच गरजवंतांना दान करायचे आहेत. अन्नदान सोबत या सगळ्या बाकीच्या ज्या काही वस्तू आहेत सांगितलेल्या त्या किंवा यथाशक्ती तुम्हाला ज्या वस्तू द्याव्याशा वाटतात या दिवशी त्या पण तुम्ही देऊ शकता. आणि मी तुम्हाला सांगितलं आहेत वस्तू त्यापैकी तुम्हाला जेवढ्या जमतात त्याच्यापैकी एखादी जरी वस्तू दान केली तरी सुद्धा चालणार आहे. पण नक्कीच दान धर्म नक्कीच करावा. म्हणतात ना की बा आपण देवाकडे मागतो की मला हे पाहिजे ते पाहिजे, पण देव देतो पण मोठ्या स्वरूपात तुम्हाला, पण त्यातलं तुम्ही किती वाटा हा दान करता ते पण खूप महत्वाचं आहे की स्वतःकडेच फक्त ठेवताय. कारण की तुम्ही देव तुम्हाला देतो तुम्ही स्वतःजवळच ठेवत असाल जास्तीत जास्त करून, त्याचा काही सुद्धा फायदा नाही आहे. तर तुम्हाला जेवढं मिळत आहे तुमचा भलेही कमी पगार असतो त्यातला, पण तुम्ही 1% जरी तुम्ही दान धर्मासाठी वापरला ना तरी सुद्धा खूप मोठं पुण्य तुम्हाला मिळतं आणि तुमच्या अजून लक्ष्मीमध्ये बरकत होते, अजून तुमची प्रगती ही वाढ होत असते. त्याच्यामुळे नक्कीच दान धर्म करायला विसरायचं नाही आहे. म्हणून सांगते की दिल्याशिवाय होत नाही, पेरल्याशिवाय उगवत नाही असं म्हणतात ना ती म्हण आहे. त्याच्यामुळे सांगते की बा नक्कीच आपल्याकडे आहे भरपूर, पण असे पण काही लोक ज्यांच्याकडे त्या गोष्टी नाही आहेत तर नक्कीच दान धर्म नक्कीच करा. आणि अशा विशिष्ट दिवशी जर दान धर्म केला तर अतिशय उत्तम. आणि शनी जयंती आहे, शनी अमावास्या आहे, या दिवशी आपण पितरांचा जर दान धर्म केला तर पितरांचा पण आशीर्वाद मिळणार आहे. सोबत आपल्या मागची साडेसाती असेल किंवा काही शनी दोष असेल तो सुद्धा आपला दूर होणार आहे. त्यामुळे आपले खूप कामं किंवा खूप आपल्याला पुण्य या दिवशी या गोष्टीमुळे मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला दान धर्म काय करायचा आहे, शनी महाराजांची पूजा पण सांगितलेली आहे आणि सोबत तुम्हाला या दिवशी सेवा काय करायचं ते पण सांगितलं आजच्या व्हिडिओमध्ये. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्की 100% मी त्याचा उत्तर द्यायचा मला प्रयत्न करेल. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.